झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची फुटपाथांवर मांडलेली दुकानं कायम आहेत। 7 दिवसांपूर्वी आम्ही असाच वेध या फुटपाथांवर जाऊन घेतला होता, मात्र त्यावेळी अशीच परिस्थिती होती। त्यानंतर महापालिकेने पुन्हा कारवाईचं आश्वासन दिलं होतं, मात्र 7 दिवसांनंतर आमचे प्रतिनिधी या रस्त्यांवर गेल्यानंतर कुठलीही कारवाई न झाल्याचंच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। नेमक्या कुणाच्या आशीर्वादाने या फेरीवाल्यांनी आपली दुकानं थाटली आहेत असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। याबाबतचा थेट स्पॉटवर जाऊन आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी घेतलेला हा वेध। ठाण्यामध्ये सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे ती अवैध फेरीवाल्यांची। 70% हे फेरीवाले अवैध आहेत आणि ह्याचाच फटका प्रवाशांना बसतोय, ठाणेकरांना बसतोय। आपण ठाण्याच्या तहसीलदार ऑफिसमध्ये म्हणजे सर्वात महत्त्वाच्या बाजारात उभे आहोत। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे किंवा पुढे अनेक फेरीवाले बसलेले आहेत आणि फेरीवाल्याने हे रस्ते वेढलेले आहेत। प्रवाशांना इथून चालता येत नाही, यामुळे अनेक अपघाती झालेले आहेत, अनेकांना जीव गमवावा लागलाय किंवा अनेक जण जखमी झाले आहेत, गंभीर जखमी झालेले आहेत। असे अनेक प्रसंग झालेले आहेत। ठाणे महानगरपालिका झाचूक कारवाई करते, त्यानंतर जैसे थे होतं। आपल्याबरोबर काही ठाणेकर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही किती मोठी समस्या बनत चाललेली आहे। तुम्ही वर्तकनगरला जा, तुम्ही वागळे स्टेटला जा, सगळीकडे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा त्रास आहेच। प्रत्येक नागरिक याची किंमत मोजतोय। पालिका कारवाई करते, त्याच्यानंतर ते वाढलेले दिसतात। त्यामुळे मला तर असं वाटतं की पालिका अधिकारी आणि फेरीवाल्यांचं काहीतरी संगनमत असू शकतं। सर्व नागरिकांना या फेरीवाल्यांचा त्रास होतो। पूर्ण रस्ता ते व्यापून घेतात, त्यामध्ये वाहनं, रिक्षा जातात, ट्रॅफिक होते। त्यामुळे फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणं आवश्यक आहे आणि फेरीवाले हे अधिकृत असले पाहिजेत अशा ठाम मताचे आम्ही ठाणेकर नागरिक आहोत। आम्ही गेल्या हप्त्यात 7 दिवसापूर्वी इथूनच एक आढावा घेतला होता का फेरीवाले कमी होत आहेत का नाही, आणि पालिकेला दाखवलंही होतं, परंतु अजूनही फेरीवाले कमी झाले नाहीत। जैसे थे परिस्थिती आहे, यावरून सिद्ध होतं का पालिका किती बेजबाबदारपणाने वागते ती। झी 24 साठी व्हिडिओ जतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।